पुणे जिल्ह्यातील चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून MIDCनं मोठा निर्णय घेतलाय। सुमारे 35 किलोमीटर लांबीचा पर्यायी रस्ता उभारण्याची योजना आखण्यात आली आहे। त्यामुळे औद्योगिक वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे। गेल्या काही वर्षांमध्ये चाकण आणि तळेगाव परिसरात औद्योगिकरण झपाट्याने वाढलं आणि दररोज चढ वाहनांची ये-जा सुरू झाली। परिणामी मुख्य रस्त्यांवर प्रचंड ताण निर्माण होऊन उद्योगांच्या कामकाजावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होत होता। या पार्श्वभूमीवर MIDCनं पर्यायी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला। नवीन रस्ता जुने मुंबई महामार्गावरून सुरू होऊन देवरोड मार्गे तळेगाव औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करेल। पुढे नवला कुंभरे गावाबाहेरून सुमारे 1.7 किलोमीटर लांबीचा 6 पदरी कॉन्क्रीट रस्ता टप्पा 2शी जोडण्यात आला। त्यानंतर रुंदाई चौक, चाकण टप्पा 2 आणि 5 मार्गे कॉर्निंग कंपनी परिसरातून हा मार्ग भामा नदीपर्यंत जाणार आहे। भामा नदीपासून पुढे हा रस्ता थेट पुणे नाशिक महामार्गावर जोडला जाणार असून एकूण 35 किलोमीटर लांबीच्या या मार्गात काही ठिकाणी 6 पदर तर काही ठिकाणी 4 पदरी कॉन्क्रीट रस्ते उभारले जातील। सध्या विविध टप्प्यांमधील कामं वेगाने सुरू आहेत। काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। हा पर्यायी रस्ता सुरू झाल्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।